जल्द से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन. मसीह में बुलाहट पाया हुआ अनेक पवित्र लोग कितना धन्य लोग हैं. आणि ख्रिस्तामध्ये पाचारण प्राप्त झालेला प्रत्येक पवित्र भक्त खरोखर किती धन्य आहे. यदि प्रभु ने हमें नहीं चुना होता तो आणि प्रभूने जर आपली निवड केली नसती तर यो अनंत काल का नरक है. आणि प्रेनो अनंत कालचा नरक आहे. आपको क्या लगता है कि आपका उदार मतलब ये बहुत आसानी में हुआ? आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं तारण खूप सहज आणि सोपं असं झालं? नहीं है ना प्रियो. नाही प्रेम. इसलिए प्रभु ने मैं आपको बोलना चाहता हूँ एक व्यक्ति को मृतकों से जिलाने से भी भारी कष्ट की बात है एक पापी को उद्धार के अनुभव में लाना. आणि एखाद्या मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करणं याच्याही पेक्षा खूप मोठी कठीण गोष्ट ही आहे की एक पापी व्यक्तीला तारण प्राप्त करून देणं. अब देखो ना अभी मुर्दे सबको प्रभु एक शब्द में जिलाएंगे. आणि जे मेलेले आहे तर सर्वांना प्रभू एका शब्दामध्ये जिवंत करेल. और एक पापी को एक शब्द में नहीं मला नया जन्म दे सकता. आणि एका पापी व्यक्तीला एका शब्दामध्ये नवा जन्म नाही देऊ शकत. प्रभु ने कितना बड़ा कार्य किया. आणि त्याच्याकरता देवाने केवढं मोठं कार्य केलं. उसके लिए प्रभु ने अपने एकलौता पुत्र को भेज करके उसको मरने दिया. आणि त्याच्याकरता परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र पाठवून त्याला या जगाकरता मरू दिलं. चलो सारे पापी को पाप क्षमा ऐसा बोल करके क्षमा नहीं दिया. आणि मग चला सगळ्या पापी लोकांना पापांची क्षमा असं बोलून सगळ्यांना क्षमा नाही दिली. उसके लिए स्वर्गीय पिता को अपनी धार्मिकता और अपना अपने प्रेम के कारण अपने एकलौता पुत्र को हमारे लिए सूली पर इस प्रकार का भयंकर भयानक वेदनाजनक श्रापित दर्द सहना पड़ा. आणि त्याच्याकरता पिता परमेश्वराने आपलं प्रेम आणि नीतिमत्व याच्याकरता त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला आणि त्याला या वधस्तंभावरचं एकदम भयंकर श्रापित असं मरण सहन करावं लागलं. और प्रभु ने उनको बचाया. प्रभूने त्या सर्वांना वाचवलं. बचाने के बाद में वाचवल्यानंतर बचाया हुआ लोगों को वाचवलेल्या लोकांना प्रभु ने उसका एक भाग बनाया मतलब उसके साथ एकदम जोड़ दिया. आणि प्रभूने त्यांना आपल्या सोबत जोडून दिलं. ठीक है कितना अद्भुत बात है. आणि बघा केवढी अद्भुत गोष्ट आहे. ये मंडली क्या है? मंडळी काय आहे? मंडली प्रभु यीशु मसीह का शरीर है. मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. उधार पाए वो हर एक पवित्र लोग वो शरीर का एक एक अवयव है. आणि तारण प्राप्त झालेला प्रत्येक एक एक व्यक्ती जो आहे त्या शरीराचा एक एक अवयव आहे. आपको ये प्रकाश मिला क्या? आणि हा प्रकाश तुम्हाला मिळाला आहे का? प्रियो उधार पाने के बाद में ये शरीर का दर्शन पाते बिना आप एक सच्चा विजयी पवित्र जीवन नहीं बिता पाता. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर या शरीराचं दर्शन प्राप्त न करता तुम्ही खरं एक विजय जीवन नाही जगू शकत. और मुझे मालूम है कि इस दर्शन में उधार पाया हुआ चुने हुए उधार पाए हुए सब लोग नहीं पहुंच सकता. आणि मग हे पाचारणामध्ये दर्शन प्राप्त झालेले सगळेच लोक सगळेच निवडलेले नाही पोहोचू शकत. सिर्फ कुछ लोगों को प्रभु इस अनुभव में लाएगा. प्रभु लाएगा आप नहीं पहुंच सकते. आणि फक्त काही लोकांना प्रभू या अनुभवामध्ये आणेल. प्रभू आणेल तुम्ही स्वतःहून नाही पोहोचू शकत. आपका परिश्रम से भी नहीं हो सकता. आणि तुमच्या परिश्रमाने सुद्धा नाही होऊ शकत. लेकिन बुलाने के बाद में प्रभु आपको परखता है. आणि बोलवल्यानंतर प्रभू तुम्हाला पारखतो. अभी आपको मालूम है मैंने प्रेरित पौलुस को प्रभु ने चुना अलग किया पर उसका सेवा के लिए 10 साल परखा. 10 साल. आणि प्रेषित पौलाला प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलं आणि वेगळं केलं पण त्याला सेवेकरता नियुक्ती देण्याकरता 10 वर्ष त्याची पारख केली. क्या समझा? काय समजलं? है ना. जब मानव प्रेरितों का 9 अध्याय मानव में प्रभु ने उसको चुना आणि प्रेषित त्याच्या 9 अध्यायामध्ये प्रभूने प्रेषित पौलाला निवडलं. परंतु 13 अध्याय में बोलेगा तो 10 साल का टाइम लिया. 10 साल के बाद में प्रभु ने पौलुस को उसकी सेवा के लिए अलग किया. आणि 13 अध्यायामध्ये म्हणजे 10 वर्षानंतर प्रभूने प्रेषित पौलाला आपल्या सेवेकरता वेगळं केलं. 13 अध्याय का दूसरा वचन में आपको याद होगा. प्रेषित त्याचा 13 अध्याय त्याचं दुसरं वचन तुम्हाला ठाऊक असेल. प्रभु की उपासना कर रहे थे तो पवित्र आत्मा ने कहा मेरे लिए बरनबास और शाऊल को उस काम के लिए अलग करो. उस काम के लिए अलग करो जिसके लिए मैंने उन्हें बुलाया है. जिसके लिए मैंने उनको बुलाया है. आणि त्यांना त्या कामाकरता वेगळे करा ज्या कामाकरता मी त्यांना बोलवलेलं आहे. क्यों प्रभु ने ये 10 साल क्या किया? आणि प्रभूने 10 वर्ष काय केलं? पहला तिमोथी 12 अध्याय 12 वचन. पहिलं तिमोथेला पत्र त्याचा 1 अध्याय आणि त्याचं 12 वचन. मैं अपने प्रभु मसीह यीशु का जिसने मुझे सामर्थ्य दी है धन्यवाद करता हूँ कि उसने मुझे विश्वास योग्य समझकर
देखा, मुझे विश्वास योग्य समझकर अपनी सेवा के लिए ठहराया। देखो प्रियो, आप ये बात को जानना प्रियो, आणि प्रेम आपण या गोष्टीला जाणायचं. प्रभु बुलाट पाया हुआ हर एक लोगों में ढूंढने वाला एक गुण है, ये व्यक्ति विश्वास योग्य है क्या? आणि पाचारो प्राप्त झालेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभू शोधणारा एक गुण आहे की हा विश्वास योग्य आहे का. प्रियो, हर एक पवित्र लोगों को मैं विनती करता हूँ, आप घर में हो, मंडली में हो, पर ऑफिस में हो, वहाँ पर सब विश्वास योग्य रहना. आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी विनंती करतो, तुम्ही घरामध्ये राहू द्या, मंडळीमध्ये राहू द्या, ऑफिसमध्ये राहू द्या, त्या ठिकाणी तुम्ही विश्वास योग्य राहा. अगर आप विश्वास योग्य रहेगा तो आपका आत्मीय जीवन में प्रभु बढ़ोतरी देगा ही देगा. आणि तुम्ही विश्वास योग्य राहिले तर आत्मिक जीवनामध्ये प्रभु तुम्हाला वाढ देईलच देईल. परंतु बहुत लोगों को मतलब प्रभु चुना, परंतु प्रभु उनको इस्तेमाल नहीं कर पाता, क्योंकि उनमें कोई विश्वास योग्यता नहीं, कोई आभारी दिल नहीं, मतलब प्रभु के साथ एक सच्चा संगति तक उनका रहता है. आणि पुष्कळ लोकांना प्रभूने निवडलं, पण प्रभू त्यांना उपयोगात आणू शकत नाही. कारण का की प्रभू संबंधाने कुठल्या प्रकारे एक आभारी हृदय नाही, एक समर्पण जीवन नाहीये. प्रियो, आपको वास्तव में मतलब आज प्रभु आपको इस्तेमाल करता है करके आपका दिल में एक गवाही है. आणि प्रभू तुम्हाला उपयोगामध्ये आणतो अशी साक्ष तुमच्या हृदयामध्ये आहे का. यदि प्रभु ने अगर आपका परमेश्वर का सबसे केंद्र दर्शन है शरीर, आणि परमेश्वराचं सर्व केंद्रित असं एक दर्शन आहे ते म्हणजे शरीर. ये दर्शन में उदार पाए हुए सब लोग नहीं पहुंचेगा, आणि या दर्शनामध्ये तारण प्राप्त झालेले सगळेच लोक नाही पोहोचणार. परंतु जिसको प्रभु चाहता है उसको प्रभु पहुंचाएगा. आणि ज्याला प्रभु ज्याच्या संबंधाने प्रभूची आवड आहे त्यालाच प्रभू पोहोचवेल. देखिए, अब ये वचनों को पढ़ने के टाइम पर आपको उसका क्लू मिलेगा, क्लू आपको इसको समझने के लिए आसानी हो जाएगी. आणि हे वचन वाचत असताना तुम्हाला याचा एक संदर्भ भेटेल, तुम्हाला समजण्याकरता सोपं जाईल. प्रभु यीशु मसीह ने पिता से कहने वाला वो शब्द थोड़ा ध्यान देना. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याशी बोललेला तो शब्द जरा लक्ष द्या. मत्ती का 13 अध्याय का 11 वचन. मत्ते 13 अध्याय त्याचं 11 वचन. उसने उत्तर दिया, हाँ। तुमको स्वर्ग के राज्य के भेदों की समझ दी गई है, हाँ। पर उनको नहीं. हाँ, देखिए, यहाँ पर चेहरों के बारे में प्रभु बोलता है, तुमको ये समझ दी गई है. आणि या ठिकाणी प्रभू शिक्षण संबंधाने सांगत आहे, तुम्हाला ही समज देण्यात आलेली कई आहे. लोगों को समझ है ही नहीं, आणि पुष्कळ लोकांना ही समज नाहीये, तुमको ये समझ दी गई है. आणि तुम्हाला ही समज देण्यात आलेली आहे. देखो, आज भी प्रभु में आने के बाद में बहुत लोगों को समझ नहीं है. आणि आजही प्रभू मध्ये आल्यानंतरही पुष्कळ लोकांना समज नाहीये. वो कहाँ पर आया, ते कुठे आले, क्यों आया, का आले, वहाँ पर कौन है, त्या ठिकाणी कोण आहे, ये बात तो समझी नहीं. आणि या गोष्टीची समज नाहीये. कितना दुखदायी बात है ना. आणि किती दुःखदायक गोष्ट आहे. प्रभु के उपस्थिति में आने के बाद में हम कितना प्रभु का भय धर करके प्रभु को महिमा करना चाहिए. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर किती प्रभूचं भय धरून आपण त्याचा गौरव करायला पाहिजे. आज इंसान को मतलब नष्ट हुआ एक भयंकर बात है प्रभु का भय नहीं. आणि आज मनुष्याचं एक नष्ट झालेली भयंकर गोष्ट ती म्हणजे देवाचं भय नाही. प्रभु का भय मानना. देवाचं भय बाळगा और प्रिय. प्रभु की उपस्थिति में आया, आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलो. वहाँ पर आने के बाद में हम हमेशा कैसा प्रभु को महिमा देना चाहिए, आणि तिथं आल्यानंतर नेहमी आपण प्रभूचं कसं गौरव करायला है पाहिजे ना, ये जानना हे जाणायचं. है ना. वही बात जब मत्ती उसका 11 अध्याय का 25 वचन. मग ते 11 अध्याय त्याचं 25 वचन उसी वाचा. समय यीशु ने कहा, हाँ. हे पिता, हे पिता, स्वर्ग और पृथ्वी के प्रभु, हाँ। मैं तेरा धन्यवाद करता हूँ हाँ। कि तूने इन बातों को हाँ। ज्ञानियों और समझदारों से छिपा रखा हाँ। और बालकों पर प्रकट किया. हाँ, देखिए, हमेशा बचपना जैसा एक दिलवाला लोगों को प्रभु आत्मिक बातों का प्रकाशन देगा. आणि ज्याचं हृदय एक लहान मुलासारखं आहे त्यांनाच प्रभू आत्मिक गोष्टी ज्या आहेत त्या प्रकट करतो. बहुत इंपॉर्टेंट बात है. आणि खूप महत्वपूर्ण आहे. यहाँ पर आया हुआ हर एक लोगों का दिल की अवस्था प्रभु जानता है. आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था प्रभू जाणतो. है ना. हम लोगों को मतलब प्रभु का वचन सुन करके उस वचन को अमल करने का एक सच्चा दिल है क्या. आणि प्रभूचं वचन ऐकून त्या वचनाच्या अनुसार चालण्याचं एक हृदय आपलं आहे का. नहीं तो आप प्रभु से प्रकाशन पा करके लौटेंगे नहीं. आणि नाही तर प्रभू पासून प्रकाश प्राप्त करून तुम्ही जाणार नाही. आज भी कई प्रकार कई रीति में कई घमंड देख करके लोग प्रभु को उपस्थिति में आता है. आजही पुष्कळ प्रकारचा गर्व ठेवून लोक प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात. आपको मालूम है जब याकूब 4:6 में और पहला पत्रोस 5:5 में ये दोनों जगह पर दोनों दास
हमें समझाने वाले एक खास बात वहाँ पर हम पढ़ सकता है। परमेश्वर याकोब त्याचा 4 अध्याय त्याचं 6 वचन आणि पहिले पेत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 5 वचन, या दोन्ही वचनामध्ये दोन्ही प्रभूचे दास आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छिता। परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है। ठीक है, अभिमानियों का परमेश्वर विरोध करता है। विरोध करता। मतलब हम प्रभु की उपस्थिति में आने के टाइम पर हमको ये अच्छी तरह परखना है, मुझ में कोई मैप नहीं, क्या मैप है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर निश्चितच आपल्याला एक गोष्ट पारखून बघायची की माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा घमंड आहे का, गर्व आहे का, मीपणा आहे का। मैं प्रभु की उपस्थिति में जाने के समय में मैं मेरी अपनी मनमानी करूंगा, मैं मेरी इच्छा के अनुसार करूंगा, मैं अपनी समझ के अनुसार करूंगा, ऐसा विचार भावना निर्णय कभी नहीं होना चाहिए। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये गेल्यानंतर मला जसं वाटेल मी तसं करेल, मला जसं आवडतं तसं मी राहील, असा प्रकारचा मीपणा करू नका। आगे पर दिनों पर अनुग्रह करता है। दीनों पर अनुग्रह करता है। आणि जे दीन आहे त्याच्यावर प्रभू कृपा करतो। और हमें क्या क्या चाहिए? आपल्याला काय पाहिजे? प्रभु का अनुग्रह चाहिए। आणि देवाची कृपा पाहिजे। प्रभु का अनुग्रह की दृष्टि हमारे ऊपर चाहिए। आणि देवाची कृपा दृष्टी आपल्यावर व्हायला पाहिजे। इसी प्रकार है नवयुवकों, हाँ। तुम भी प्राचीनों के अधीन रहो, हाँ। वरन तुम सबके सब एक दूसरे की सेवा के लिए हाँ। दीनता से कमर बांधे रहो, हाँ। क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है। क्योंकि परमेश्वर अभिमानियों अभिमानियों का विरोध करता है। विरोध करता। देखिए एक बात ध्यान रखिए, बहुत मानने वाला स्वभाव नहीं है तो आपका खिलाफ में प्रभु खड़ा है। आणि जर आज्ञा पालन करण्याचा स्वभाव नाही तर तुमच्या विरोधामध्ये प्रभू उभा आहे। आप विजय पाएंगे? आणि मग तुम्हाला विजय भेटेल का? कभी नहीं। कधी नाही प्रियनो। नम्रता एक बहुत अच्छा गुण है। आणि नम्रपणा खूप चांगला एक गुण आहे। आणि में ये जो नम्र नहीं है तो ना वो बात मानेगा ही नहीं। आणि जर एखादा मनुष्य नम्र नाहीये तर तो आज्ञा पालन करणार नाही। इतना दुख भरा बात है ना। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु की उपस्थिति में होने पर भी वो बात मानने के लिए तैयार नहीं। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये असताना सुद्धा तो आज्ञा पालन करायला तयार नाही। हर बात में विरोध करने वाला स्वभाव, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विरोध करणारा स्वभाव, ये दुखदायी बात है। आणि एक दुःखदायक गोष्ट आहे। प्रभु उसका सामना कर, विरोध करता है, विरोध कर। आणि प्रभू त्याचा विरोध करेल। अभी परंतु दिनों पर अनुग्रह करता है। दीनों पर अनुग्रह करता है। अनुग्रह कर। आणि मग जे दीन आहे त्यांच्यावर कृपा करतो। देखिए प्रभु आज भी अगर हमसे बात करना है, आणि आज हे प्रभू आपल्याशी बोलायचं आहे तर हमें एक अच्छा नम्रता और दीन मन चाहिए, आणि एक चांगलं दीन आणि नम्र असं हृदय पाहिजे। है ना। जब मतलब पत्रोस के जीवन में पिता ने पुत्र को प्रकट किया, आणि पेत्राच्या जीवनामध्ये पित्याने पुत्राला प्रगट केलं। कारण के मालूम है आणि कारण काय माहिती का? ना, कुछ भी हो, पत्रोस में प्रभु का बात मानने वाला एक अच्छा गुण था। आणि पेत्रामध्ये प्रभूच्या आज्ञेचं पालन करणारा एक चांगला गुण होता। भगवान में जब पत्रोस का जो बुलाट हुआ, आणि ज्या वेळेला पेत्राला पाचारण मिळालं, है ना, उस समय में पत्रोस प्रभु को कहने वाली एक बात है, आणि त्या वेळेला प्रभू पेत्राला बोलणारी एक गोष्ट आहे, लोग मुझे कुछ भी कहने दो, आणि लोकांनी मला काही पण म्हणू द्या, और जो मैं तेरा बात मानूं, आणि तुझ्या आज्ञेचं मी पालन करेन। कितनी बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। मतलब दुनिया क्या बोलेगा, पत्रोस को एक बात नहीं था, आणि जग मला काय म्हणेल, पेत्राला त्याचं काही घेणं देणं है नव्हतं। ना। मतलब वो दुनिया की ओर नहीं देखा, आणि जगाकडे त्याने नाही पाहिलं, प्रभु की ओर देखा आणि प्रभूकडे और पाहिलं, अपने आप को नम्र किया। आणि त्याने आपल्या स्वतःला नम्र केलं। इसलिए सबके सामने शायद मला निंदा होने वाली बात है तो भी उसने बोला मैं सहूंगा। आणि मग सगळ्यांसमोर निंदा होणारी गोष्ट असेल तरी सुद्धा तो म्हटला मी सहन करेन। ऐसे एक नंबर दे, असं एक नम्र हृदय। अभी चेलों को सबके लिए पूछा, लेकिन पत्रोस ने उत्तर दिया। आणि मग सर्व शिष्यांना विचारलं, पण त्याच्यामधून पेत्राने उत्तर क्या दिलं। उत्तर दिया मालूम है? आणि काय उत्तर दिलं माहिती का? है ना, वो जीवित परमेश्वर का पुत्र है। आणि तू जिवंत देवाचा पुत्र आहे। देखिए ये प्रकाश है, पत्रोस को कैसे मिला प्रिय? आणि हे प्रकाश जे आहे ते पेत्राला कसं मिळालं प्रियानो? ये पत्रोस का बुद्धि में आया वो बात नहीं, आणि पेत्राच्या ज्ञानाच्या अनुसार आलेली ही गोष्ट नाहीये। ये यीशु मसीह बाप में गवाही दे रहा है। आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी साक्ष देत आहे। है ना, उसका 16:17 मत्ती 16:17 मत्ते 16 अध्याय त्याचं 17 वचन। शिमोन पतरस ने उत्तर दिया, हाँ। तू जीवित परमेश्वर का पुत्र मसीह है। हाँ। यीशु ने उसको उत्तर दिया, हाँ। हे शिमोन योना के पुत्र, हाँ। तू धन्य है, हाँ। क्योंकि मांस और लहू ने नहीं, हाँ। परंतु मेरे पिता ने हाँ। जो स्वर्ग में है हाँ। यह बात तुझ पर प्रकट की
कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। मानो पिता ने यीशु मसीह को पत्रोस को प्रकट करके दिया आणि पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पेत्राला प्रगट करून दिलं। ये कोई हल्का बात नहीं। आणि ही काही साधारण गोष्ट नाही। आपको मालूम है जब हमारे प्रेरित पौलुस बड़ा बुद्धिमान व्यक्ति था आणि प्रेषित पौल खूप ज्ञानवान मनुष्य होता, है ना। मतलब वो पूरा व्यवस्था को उस समय का सबसे बड़ा टीचर मतलब गमालियल के पास में बैठ करके एक एक शब्दों का गहरा अर्थ जाना हुआ महान ज्ञानी आदमी था पौलुस। आणि नियमशास्त्र खूप चांगल्या प्रकारे माहिती असलेला आणि लोकांना शिकवणारा जो त्यावेळेचा सगळ्यात जास्त ज्ञानी गमालियल होता, त्याच्या पादस्थानी बसूनच शिकलेला असा तो प्रेषित पौल होता। मतलब उसको अपना बारे में घमंड करने लायक व्यवस्था के सामने वो इतना एक अनन्य व्यक्ति था आणि मग आपल्या स्वतःवर गर्व करावा नियमशास्त्रासमोर असा तो एक मनुष्य होता। क्योंकि फिलिपियों का पत्र में वो गवाही देता है उसका 3रा अध्याय का 4-5 वचन में, फिलिपकराचं पत्र 5 वचन में 3रा अध्याय 5 आणि 6 वचन। 8वें दिन मेरा जन्म हुआ, हाँ। इस्राएल के वंश हाँ। और बिन्यामीन के गोत्र का हो, हाँ। इब्रानियों का इब्रानी हो, हाँ। व्यवस्था के विषय में यदि व्यवस्था के विषय में जो कहो तो फरीसी हो, फरीसी लोग व्यवस्था को बहुत अच्छी रीति में समझने वाले व्यक्ति आणि फरीसी लोक नियमशास्त्र खूप चांगल्या प्रकारे समजणारे लोक होते। और आगे उत्साह के विषय में यदि कहो हाँ। तो कलीसिया का सताने वाला हाँ। और व्यवस्था की धार्मिकता के विषय में व्यवस्था यदि की धार्मिकता के विषय में निर्दोष था। निर्दोष। देखा, व्यवस्था को लेकर के कोई पौलुस के जीवन में कोई दोष लगाने वाला हिम्मत वाला यही नहीं था। आणि नियमशास्त्र संबंधाने पौलावर कुठल्या प्रकारे दोष लावणारा कोणी हिम्मत वाला नव्हता। अरे तो पौलुस आणि तो पौल नरक की यात्रा में था आणि तो नरकाच्या प्रवासामध्ये होता। और वो इस रीति में जा करके मरता वो नरक में मिलता था। आणि अशा प्रकारे जाऊन तो जर मेला असता तर तो नरकात भेटला इसलिए असता। वो बोला ना मैं पापियों में नंबर 1 पापी था। आणि म्हणूनच प्रेषित पौलाने म्हटलं ना, पापी लोकांमध्ये मी 1 नंबर असा पापी होतो। और उस पापी को भी आणि त्या पापीला सुद्धा प्रभु ने बचाया, प्रभूने वाचवलं प्रभु का दया दृष्टि उस पर हुआ, आणि देवाची दया दृष्टी त्याच्यावर झाली। उसकी बुद्धि की सामर्थ्य के कारण वो प्रभु को नहीं पाया। आणि त्याच्या बुद्धी कौशल्याच्या द्वारे त्याने प्रभूला प्राप्त नाही केलं। आपको मालूम है वो लोग खुद गलातियों का पत्री 1 अध्याय का 15-16 वचन में गवाही देता है। गलातिकराचं पत्र 1 अध्याय 15-16 वचनामध्ये प्रेषित पौल अशी साक्ष देतो। परंतु परमेश्वर की हाँ। जिसने मेरी माता के गर्भ ही से हाँ। मुझे ठहराया हाँ। और अपने अनुग्रह से बुला लिया, हाँ। जब इच्छा हुई हाँ। कि मुझ में अपने पुत्र को प्रकट करे, देखा, मुझ में अपने पुत्र को प्रकट करे कि मैं अन्य जातियों में उसका सुसमाचार सुनाऊं, हाँ। तो मैंने मांस और लहू से सलाह। अभी देखिए, मानव यीशु मसीह को पौलुस को प्रकट करके देने के लिए पिता प्रसन्न हुआ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रेषित पौलाला प्रगट करून देण्याकरता पिता परमेश्वर प्रसन्न झाला। कितना बड़ी बात है। आणि किती मोठी गोष्ट आहे। मतलब आत्मिक बातों को समझने के लिए हमें प्रभु ये बात का प्रकाशन देना चाहिए। आणि आत्मिक गोष्टी समजण्याकरता प्रभूने आपल्याला या गोष्टीचं प्रकाशन द्यायला पाहिजे। अभी आपको मालूम है मंडली का ये प्रकाशन भी कौन दिया? आणि मंडळीचं हे प्रकाशन सुद्धा प्रेषित पौलाला कोणी दिलं? प्रभु ने दिया। प्रभूने दिलं। अब देखिए जब एफेसियों का पत्री उसका 3रा अध्याय 5 वचन, इफिसकाराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 5 वचन। जो अन्य समय में मनुष्य की संतानों को हाँ। ऐसा नहीं बताया गया था, हाँ। जैसा कि आत्मा के द्वारा आत्मा के द्वारा अब उसके पवित्र प्रेरितों हाँ। और भविष्यवक्ताओं पर प्रकट किया गया है। हाँ, देखिए आत्मा के द्वारा आज प्रभु उन भेदों को पवित्र लोगों को प्रकट करके देता है। आणि आत्म्याच्या द्वारे ते स्वर्गाचे जे रहस्य आहे ते प्रभू आपल्या पवित्र लोकांना प्रगट करून देतो। आज और किसी को आत्मिक बातों का सच्चाई जानना है, आणि आज जर कोणाला आत्मिक गोष्टीची रहस्य जाणायचं आहे तर पहले बात उसका नया जन्म हुआ होना चाहिए। आणि सगळ्यात पहिले त्याचा नवा जन्म झालेला पाहिजे। फिर हमें आत्मा का अधीन रहना सीखना चाहिए। आणि मग त्याच्यानंतर आपण आत्म्याच्या अधीन राहायला शिकायला पाहिजे। आत्मा जो हमें सिखलाई देता है वो हमें समझना चाहिए, आणि आत्मा आपल्याला जे शिक्षण देतं ते आपल्याला समजायला पाहिजे। क्योंकि आत्मिक बात कोई भी हमको समझना है तो कौन समझाएगा? आणि आत्मिक कुठलीही गोष्ट जर आपल्याला समजून घ्यायची तर कोण समजून सांगेल? हमारा समझ के सहारे में हम नहीं समझ सकता प्रियो। आपल्या बुद्धीच्या आश्रयाच्या द्वारे आपण नाही समजू शकत। हर एक पवित्र लोग ये बहुत अच्छी रीति में समझना। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या। हमें आत्मिक बातों का भेद
हमें पवित्र आत्मा के सिवा कभी नहीं समझेगा। आणि आत्मिक गोष्टीचं रहस्य पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला समजल्याशिवाय नाही समजू शकणार. है ना, पहला कुरिन्थी 2:11 पहिले करंदीकरांचं पत्र त्याचा 2 अध्याय त्याचा 11 वचन. मनुष्य में से कौन किसी मनुष्य की बातें जानता है? हाँ। केवल मनुष्य की आत्मा हाँ। जो उसमें है। हाँ। वैसे ही परमेश्वर की बातें भी हाँ। कोई नहीं जानता, कोई नहीं जानता। केवल परमेश्वर का आत्मा। हाँ, आमीन। देखिए हमें मिला हुआ उस प्रभु की आत्मा की सहायता बिना कोई भी व्यक्ति आत्मिक बातों को खास करके ये ऊंचा दर्शन शरीर का दर्शन को पा नहीं सकता. आणि परमेश्वराच्या आत्म्याखेरीज कुणीही त्या शरीराचं दर्शन प्राप्त करू शकत नाही किंवा आत्मिक गोष्टी त्याला समजू शकत नाही. देखिए जब तक आपको ये प्रकाश नहीं मिलेगा, आणि जोपर्यंत या गोष्टीचा प्रकाश तुम्हाला भेटणार नाही, आप मसीह में और मसीह के द्वारा और मसीह के लिए जीवन बिता नहीं पाओगे. आणि तुम्ही ख्रिस्ता करता ख्रिस्ताच्या द्वारे ख्रिस्तासाठी जीवन नाही जगू शकणार. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. उसके लिए दर्शन चाहिए. त्याच्याकरता हे दर्शन पाहिजे. ये दर्शन जब पवित्र आत्मा आपका दिल में जब देगा, आणि हे दर्शन पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये जावलेला देईल, तब आपको मालूम पड़ेगा मैं मसीह में हूँ आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की मी ख्रिस्तामध्ये आहे और मेरा जीवन मसीह के द्वारा है आणि माझं जीवन ख्रिस्ताच्या द्वारे आहे और मेरा जीवन मसीह के लिए है. आणि माझं जीवन ख्रिस्तासाठी आहे. कौन प्रकाश करेगा? आणि ही गोष्ट पूर्ण प्रकाशित करेल आत्मा प्रकाश करेगा. आणि पवित्र आत्मा आपल्याला या गोष्टीचं प्रकाशन देईल. कितने लोगों को ये प्रकाश मिला आमेन. है? देखो अभी आपको इसको सही रीति में जान. आप आज बहुत लोग वचन बोलता है जो कोई मसीह यीशु में है वो नया सृष्टि है, ये सब मालूम है, परंतु उनको ये दर्शन नहीं मिला मैं मसीह में हूँ. आणि लोकांना वचन विचारलं तर लोक वचन पडताना सांगतात की जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारची दंडाज्ञा नाहीये, पण लोकांना हे नाही समजत की मी आज ख्रिस्त येशू मध्ये आहे का नाही. मसीह में है मैं इसलिए नया सृष्टि है. आणि मी ख्रिस्त येशू मध्ये आहे म्हणून मी नवीन उत्पत्ती आहे. मैं मसीह में हूँ और मैं मसीह के द्वारा जीवित हूँ. आणि मी ख्रिस्ताच्या द्वारे जिवंत आहे. मैं मसीह में होने के कारण मैं मसीह के द्वारा जीवित है आणि मी ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने ख्रिस्ताच्या द्वारे जिवंत आहे. और मैं मसीह के लिए जीवित है. आणि मी ख्रिस्तासाठी जिवंत आहे. देखो ये प्रकाशन पवित्र आत्मा के द्वारा हमें मिले. आणि हे जे प्रकाशन आहे ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला भेटेल. जब तक आपको ये प्रकाशन अगर नहीं मिलेगा तब तक आप प्रभु में ये भी नहीं समझेगा, प्रभु के लिए आने क्या व्यक्ति है ये भी नहीं समझेगा, प्रभु का काम में आना चाहिए ये भी नहीं समझेगा. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे दर्शन जर आपल्याला भेटलं नाही तर मग आपल्याला हे सुद्धा नाही समजणार की आपण प्रभूमध्ये आहोत, आपण प्रभूच्या कार्याकरता वेगळे केलेलं आहोत, आपण प्रभूसाठी वेगळे केलेलं आहोत, हे आपल्याला नाही समजणार. ये दर्शन क्यों पाना चाहिए? हे दर्शन का प्राप्त करायला पाहिजे? ये दर्शन का महत्व क्या है? या दर्शनाचं महत्व काय? बहुत अच्छी तरह ध्यान से सुनना भी. आणि खूप चांगल्या प्रकारे ऐका. अब ये जो सुनने वाला भजन अगर आप सही रीति में आप मानव पवित्र आत्मा आपको अगर प्रकाशित करेगा, आज यहाँ से जाने से पहले आपका जीवन में आप एक बड़ा गहरा निर्णय लेगा. आणि मग तुम्हाला पवित्र आत्मा जर आज ऐकणारं वचन जर चांगल्या प्रकारे प्रकाशित करून तुम्हाला जर मिळालं तर आज तुम्ही इथून जाण्याच्या अगोदर तुम्हाला खूप मोठा असा प्रकाश प्राप्त होईल. है ना. जब प्रभु ने मतलब आंद्रेयास को यूहन्ना को बुलाया, तुरंत उन्होंने मतलब सब जान सब कुछ छोड़ करके क्यों आया? वो बुलाहट में वो दर्शन था. आणि प्रभूने ज्या वेळेला आंद्रे आणि योहान यांना बोलवलं त्यावेळेला ते आपलं नाव आणि आपलं जाळं हे सगळं सोडून प्रभूच्या पाठीमागं का गेले? कारण त्यांच्या त्या पाचारणामध्ये ते दर्शन होतं. है ना. मतलब जब मती को बुलाया, मती कौन था? मती बड़ा टैक्स कलेक्टर था, है, परंतु वो सब कुछ छोड़ करके क्यों गया? क्योंकि वो बुलाहट में ही वो दर्शन था. आणि मग ज्या वेळेला मत्तेला प्रभूने बोलवलं, मत्ते कोण होता? तो खूप मोठा कर वसूल करणारा झकातदार होता. पण प्रभूने बोलवलं त्याने सर्व काही तसंच सोडून प्रभूच्या पाठीमागं का गेला? कारण का की प्रभूने दिलेलं जे पाचारण आहे त्याच्यामध्ये ते दर्शन होतं. प्रिय, आपको इतना क्लास मिला, एवढं तुम्हाला क्लास मिळाला, है ना. मतलब इतना बातें सिखाया गया आणि एवढ्या गोष्टी शिकवल्या, परंतु हमने आत्मा में सीखा क्या? आणि आत्म्यामध्ये आपण त्या शिकल्या का? आज का एक खूबी क्या है?
लोग आत्मा में सीखने के लिए आत्मा का अधीन नहीं बने। आणि आजचं लोकांचं वैशिष्ट्य काय आहे की हे शिकवलेल्या गोष्टी आत्म्यामध्ये शिकण्याकरता ते आत्म्याच्या अधीन होत नाही। प्रियो, जो व्यक्ति आत्मा में सीखेगा तो अपने स्वाभाविक बातों को त्याग करके आत्मिक बातों को पहला स्थान दे करके भागेगा वो। आणि मग जे लोक आत्म्याच्या द्वारे शिकतील ते आपल्या स्वाभाविक गोष्टी ज्या आहे त्याच्यावर आत्म्याच्या द्वारे विजय प्राप्त करून आत्म्याच्या द्वारे पळतील। क्या समझा? थोड़ा भी समझ में आ रहा है क्या? आणि थोडं तरी लक्षात येत आहे का? प्रियो, आपको उसका गौरव समझ पाएगा। आणि त्याचं गांभीर्य तुम्हाला समजू शकेल। मैंने आपको कई बार चुनौती की बात बताया। आणि पुष्कळ वेळा निवडी संबंधाने मी तुम्हाला सांगितलं एक बच्चे को 5 रुपया का एक आइसक्रीम और 5 लाख रुपया का एक चेक दिखा करके पूछेगा तुमको कौन सा चाहिए, वो बच्चा बोलेगा मेरे को आइसक्रीम चाहिए। आणि एखाद्या मुलाला जर 5 रुपयाचं आईस्क्रीम दाखवलं आणि 5 लाख रुपयाचा चेक दाखवला आणि त्याला विचारलं तुला दोघांपैकी काय पाहिजे तर तो लहान मुलगा ती आईस्क्रीमच मागेल। अभी आप में कई लोग सोचते होगा 5 रुपया तो आइसक्रीम कहाँ मिलेगा। तुमच्यापैकी लोक विचार करत असतील 5 रुपयाला आईस्क्रीम कुठे भेटेल। वो आप छोड़ दो बात। आणि ती गोष्ट सोडून द्या। मैं आपको दृष्टांत में समझने के लिए बोल रहा हूँ। तुम्हाला समजण्याकरता दृष्टांत रीतीने सांगत आहे। अभी वो बच्चा ऐसे क्यों मांगता है? आणि तो मुलगा आईस्क्रीमच का मागतो? क्योंकि उनको समझ नहीं। आणि त्याला ती समज नाहीये। अभी यहाँ पर बैठा हुआ कितने लोग बोलो आपको समझ है क्या? आणि या ठिकाणी बसण्यापैकी किती लोक आहे की तुम्ही सांगू शकाल का मला समज आहे? समझता है क्या? समजतं का? मैं कई बार तो बोलने के बाद में मतलब यीशु मसीह ने चेलों को पूछा समझा क्या? तुमने ये बात समझा क्या? आणि पुष्कळ गोष्टी सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याला विचारलं या गोष्टी तुम्हाला समजल्या का? अभी समझने वालों का जीवन कैसे होगा? आणि ज्यांना समजतात त्यांचं जीवन कसं राहतं? ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। जो व्यक्ति प्रभु का ये वचनों को प्रभु का आत्मा के द्वारा उसका आनंदता का लाभ समझेगा वो व्यक्ति लेने वाला निर्णय कैसे लेगा ये वचन में लिखा है। आणि मग प्रभूची वचनं प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे तो जो समजून घेतो तो व्यक्ती घेणारा निर्णय कसा राहतो हे वचनाद्वारे समजून घ्या। ठीक है, एक वचन ध्यान से पढ़ना। एक वचन लक्षपूर्वक वाचा। आपने कई बार पढ़ा, कई बार ध्यान किया, कई बार सुना, आणि पुष्कळ वेळा तुम्ही वाचलं, पुष्कळ वेळा मनन केलं, पुष्कळ वेळा ऐकलं, परंतु आज ये दर्शन आत्मा में पाओ। आणि आज हे दर्शन आत्म्यामध्ये प्राप्त करा। इस वचन को सही रीति में जानो आणि हे वचन चांगल्या प्रकारे जाणून घ्या। और जो भी वचन आ रहा है ये वचन मानने का अच्छा निर्णय के साथ सुनो। आणि जे वचन येत आहे ते चांगल्या प्रकारे ऐकण्याच्या उद्देशाने निर्णयासह तुम्ही ऐका। प्रेरित पौलुस को जब प्रभु ने शरीर का दर्शन दिया आणि प्रेषित पौलाला प्रभूने ज्या वेळेला शरीराचं दर्शन दिलं तो प्रभु का दास क्या कहता है मालूम है? आणि त्या वेळेला प्रभूचा दास काय म्हणतो माहिती का? हाँ, फिलिपियों का पत्री 3 अध्याय का 7-8 वचन। फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन। परंतु जो लोगों ने मेरी नाम दी थी हाँ, उन्हीं को मैंने मसीह के कारण हाँ, हानि समझ लिया है। हाँ, वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की हाँ, उत्तमता के कारण हाँ, सब बातों को हानि समझता हूँ। हाँ, इसके कारण हाँ, मैंने सब वस्तु की हानि उठाई हाँ, और उन्हें बुरा समझता हाँ, हूँ, हाँ। जिससे मैं मसीह को प्राप्त करूँ। प्रियो, कितने लोगों ने ये वचन को ध्यान से अभी सुना? आणि किती लोकांनी हे वचन आता काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐकलं। मेरी और आपकी बारी में प्रभु का दिल का गहरा चाहत यहाँ पर प्रभु ने प्रभु का दास के अनुभव में हमारे लिए प्रकट करके देना है। आणि तुमच्या आणि माझ्या जीवना संबंधाने प्रभूची जी इच्छा आहे ते प्रभूने आपल्या दासाच्या द्वारे त्याच्या अनुभवाच्या द्वारे या ठिकाणी प्रगट करून दिलेली आहे। प्रियो, एक व्यक्ति को ये प्रकाशन मिलेगा तो वो व्यक्ति प्रभु का अपने बारे में जो चाहते है वो कार्य करने के लिए पर वो कुछ भी त्यागने के लिए तैयार हो जाएगा। आणि एका व्यक्तीला जर प्रभूचं दर्शन मिळालं तर प्रभूची इच्छा माझ्या संबंधाने काय आहे ती पूर्ण करण्याकरता प्रभूच्या इच्छेच्या विरुद्धामध्ये त्याच्या जे काही फायद्याचं आहे ते सगळं काही त्याग करायचा साठी तो तयार राहील। वो सिर्फ प्रभु की इच्छा को ही खोज में रहेगा, अपनी इच्छा सब त्यागते जाएगा, प्रभु की इच्छा को खोज में रह करके उस इच्छा में आगे बढ़ने के लिए वो प्रयास करेगा। आणि तो फक्त प्रभूची इच्छा काय आहे ते शोधत राहील आणि ती पूर्ण करण्याकरता त्याच्यासाठी कितीही चांगलं
नफ्याचं फायद्याचं चांगलं असेल तरी तो सुद्धा प्रभूच्या इच्छेकरता सोडून द्यायला तयार राहील. ये लोगों ने समझा, कोई भी आमेन नहीं बोलता. आणि कुणीही आमेन म्हणत नाही. आमेन समझा है कि नहीं? समजलं का नाही? अभी यहाँ पर पौलुस ने क्या बोला? या ठिकाणी पौलुस जो बातें मेरे लाभ की थी, जो भी दुनियादारी की बात मेरे जीवन में मुझे प्रभु को प्राप्त करने के लिए रुकावट है, ये जान करके दुनियादारी के सारे बातों को पौलुस ने क्या किया? छोड़ दिया, कूड़ा जानकर, कचरा जानकर छोड़ दिया. त्याग दिया. आणि मग जगाच्या गोष्टी ज्या मी प्राप्त करत आहे प्रभूला प्राप्त करण्याकरता माझ्या जीवनामध्ये त्या जर काही अडखळण आहे तर त्या सर्व जग आणि जगाच्या गोष्टी त्या मी सर्व केर कचरा समजतो असं प्रेषित पौल म्हणत आहे. कई बार लोग बोलता है ना, पुष्कळ वेळा लोक म्हणतात आप ऐसा प्रभु की इच्छा में चलेगा तो आपको भूख लगेगा तो क्या प्रभु रेसी में आपका डाल करके मुंह में जाएगा क्या? आणि पुष्कळ वेळा लोक असं म्हणतात तुम्ही असं प्रभूसाठी चालत राहिला आणि तुम्हाला जर भूक लागली तर मग प्रभू काय एखादी दोरी लावून तुम्हाला अन्न चालेल का? अरे प्रभु को डोरी में लेने की जरूरत नहीं, प्रभु कौवा को आके देगा तो कौवा ला करके देगा. आणि एखादी दोर सोडून त्याच्यामध्ये आपल्याला जेवण पुरवण्याकरता गरज नाहीये. प्रभूने एखाद्या कावळ्याला आज्ञा दिली तर तो कावळा येऊन आपल्याला जेवण देईल. प्रभु विधवा को आके देगा तो विधवा जीवन भर आपको संभालने के लिए खिलाने के लिए तैयार हो जाएगा. आणि प्रभू एखाद्या विधवेला जर आज्ञा दिली तर मग ती विधवा आयुष्यभर तुम्हाला खाऊ घालण्याकरता तयार राहील. पहले बात आप प्रभु का बात मान कर देखो ना. आणि पहिली गोष्ट तुम्ही प्रभूच्या आज्ञा पालन करून बघा ना. जरा देखो, प्रभु का बात माना हुआ व्यक्ति कभी भी मतलब भूखा रह करके मरा हुआ अवस्था मैंने कभी सुना है. आणि जो कोणी देवाच्या आज्ञेचं पालन करतो तो व्यक्ती कधी उपासमारीमुळे मेला असं मी अजूनपर्यंत नाही आहे. अरे एक चिड़िया भूखा मरते हुए मैंने नहीं देखा. तो फिर हम आत्मा का एक मैंने कुछ दिन में कौवा का बात बोला. कौवा को कोई आत्मा नहीं, वो आत्मी जीवी नहीं, कौवा को कोई सुंदरता नहीं, उसको कोई पालन पोषण नहीं करता, उसको भी प्रभु खिलाता, कभी वो जीता. आणि मागील दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कावळा जो आहे त्याच्यामध्ये आत्मा नाहीये, तो दिसायला एवढा सुंदर नाहीये, त्याला कोणी पालन पोषण करत नाही, त्याला कोणी सांभाळत नाही, त्याला कोणी खाऊ पिऊ घालत नाहीये, तरी सुद्धा त्याचं पालन पोषण आपला परमेश्वर करतो. हम देखो और जब हमारे आत्मा है, हम प्रभु का सुनो सादृश्य में बनाया हुआ, हमें प्रभु छोड़ देगा. आणि आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे, आपण देवाच्या प्रतिमेचे आहे, तर मग प्रभू आपल्याला सोडून देईल का? प्रियो, अगर आप सकता है तो आपको मालूम है जब 4000 लोग वहां पर पुरुष लोग बैठ करके भजन सुना, प्रभु बोलता है मुझे उस पर तरस आता है, ये लोग ऐसे भेजेगा तो मार्ग में थक जाएगा, गिर जाएगा, उनको कारण गिराओ. आणि 4000 लोक ज्या वेळेला प्रभूचं वचन ऐकण्याकरता थांबले होते त्या वेळेला प्रभूला त्यांच्यावर कळवळा आला आणि त्यांना सांगितलं हे लोक जर असेच उपाशी गेले तर ते मार्गामध्ये थकून जातील, तर तुम्ही त्यांना खाऊ घाला. प्रभु को तरस आता ना प्रियो. आणि प्रभूला कळवळा येतो ना. मैंने आपको कई बार मेरा अनुभव बताया, पुष्कळ वेळा मी तुम्हाला माझा अनुभव सांगितला. मनमाड़ का अनुभव मैं कुछ दिन पहले भी बताया. मनमाडचा अनुभव काही दिवसापूर्वी पण सांगितला. मैंने सोने वालों को भी जगा करके खाना तैयार करके भिजवाया. आणि जे झोपणारे त्यांना सुद्धा जागे करून जेवण तयार करून ते जेवण पाठवलं. मैंने कुछ दिन पहले भी आंधी अभी अमेरिका में बैठा है, हम लोग बातचीत किया तो बात याद दिलाया. आणि त्या आंटी ज्या आहे अब्राम आंटी त्या अमेरिकेमध्ये बसले, काही दिवसापूर्वी मी त्यांच्याशी बोललो त्यावेळेला सुद्धा त्यांना ती गोष्टीची आठवण झाली. वो बोला बिल्कुल प्रभु ने मुझको जगाया. आणि त्या म्हटलं निश्चितच प्रभूने मला प्रभु ने मुझे बोला प्रभूने मला सांगितलं. और मैं बोला कितना प्रभु हमारा महान है. आणि मी त्यांना म्हटलं आपला प्रभू खरोखर किती महान आहे. बोला मेरा दास भूखा है, आणि माझा दास उपाशी आहे, उसको खाना जल्दी गरम करके भेजो. आणि त्याला जेवण लवकर गरम करून पाठव. फ्रिज में है, सिर्फ गरम करके देना है. फ्रीज मध्ये आहे, फक्त गरम करून द्यायचं. लेकिन टाइम आणि वेळ रात को 12:30. रात्रीचे 12:30 वाजले. देखो पहा, मैं भूख से मतलब तड़प रहा है. आणि मला भुकेने मी तळमळत आहे. प्रभु ने देखा प्रभूने पाहिलं मेरा दास माझा दास माझा दास उपाशी आहे उसको खिलाना है. आणि त्याला खाऊ घालायचं. और मैं एक बार अभी मतलब हिमाचल का अनुभव मैंने आपको बताया. आणि एकदा हिमाचलचा अनुभव मी तुम्हाला सांगितलं. प्रिय मैं सुबह 5 बजे घर से निकला. आणि त्यानं मी सकाळी 5 वाजता घरातून निघालो. बेटी का तबीयत ठीक नहीं था इसलिए एक चाय भी नहीं पिया. आणि मर्सी सिस्टरची तब्येत खराब होती म्हणून एक चहा सुद्धा नाही पिला.
ऐसे ही खाली निकला। आणि असंच उपाशी पोटी और निघाला. आपको मालूम है कि हिमाचल में सब पहाड़ी है। आणि हिमाचल मध्ये डोंगर आहे. एक गांव में पहुंचने के लिए 4-5 पहाड़ चढ़ना उतरना पड़ता है। एक गावामध्ये जर जायचं तर 4-5 डोंगर पार करून जावं लागेल. और मैं जाते जाते कम से कम अभी आप देखो 6-7 घंटे का यात्रा हो गया। आणि 6-7 तासाचा प्रवास झाला. और मेरे को भूख भी लेगा, प्यास भी लेगा, आणि मला मग भूक पण लागली, तहान पण लागली. है ना। करीब 12 बज गया, आणि 12 वाजले. है ना। तब मैंने एक पहाड़ के ऊपर एक टेंट देखा। आणि मग एका डोंगरावर एक झोपडी पाहिली. मैं बोला यार, मतलब यहाँ पर टेंट, वो भी चाय का दुकान। आणि मग त्या ठिकाणी चहाचं दुकान होतं. 2 लोग वहां पर था। आणि 2 लोक तिथं होते. प्रियो उधर बेंच डाला हुआ था। आणि त्या ठिकाणी बाकडा टाकलेला होता. मैं तो बहुत थका हुआ, वास्तव में मैं बहुत थक गया था। आणि मी खरोखर खूप थकलेलो होतो. तो मैं उधर जाके बैठ गया। आणि तिथे जाऊन मी बसलो. मैंने बोला चाय मिलेगा क्या? मी त्यांना म्हटलं चहा भेटेल का? बोला दूध मिलेगा, चाय का आपको दूध मिलेगा। आणि ते म्हटले चहा काय, दूध भेटेल. अरे बाप रे, वो इतना एक बड़ा ग्लास में एक दूध। मैं बोला चाय का दुकान में इतना बड़ा ग्लास रहता भी नहीं, एक बड़ा ऐसा मतलब ग्लास में दूध और उसके साथ ब्रेड दिया। आणि मग एका मोठ्या ग्लास मध्ये त्यांनी दूध आणि ब्रेड दिले. ब्रेड एक्चुअली मैं मांगने से पहले वो ब्रेड लाकर दे दिया। आणि मी मागायच्या अगोदर त्यांनी ब्रेड आणून दिले. मैं खाया भी, मी खाल्लं तृप्त हो गया। आणि एकदम समाधानी झालो. मतलब वो इतना बड़ा ग्लास था, मेरे को इतना पीना तक मुश्किल हो गया। आणि तो एवढा मोठा ग्लास दुधाने भरलेला होता, मला पिणं सुद्धा कठीण झालं. एकदम पेट भर गया, एकदम पोट भरलं. बहुत अच्छा। ऐसा लगा कि अभी तो उठ सकता है। आणि मग असं आता वाटायला लागलं की आता मी उडू तो शकतो. मैं उनको पूछा कितना पैसा हो गया? आणि मी त्यांना विचारलं किती पैसे अब झाले. इसके बीच में हमारा काफी बातचीत हो गया। आणि मध्ये आमचं पुष्कळ काही बोलणं झालं. और मैंने बोला मैं एक फौजी है, ये सब बात बताया उसको। आणि मी एक फौजी आहे, शिपाई आहे, मी त्यांना सांगितलं. उन्होंने क्या बोला? त्यांनी काय म्हटलं? और फौजियों से पैसा लेते, आणि जे फौजी आहे, त्यांच्याकडून आम्ही पैसे घेत नाही. वो पैसा कितना भी देना चाहा, लिया नहीं। आणि किती त्याला बळजबरी पैसे द्यायची इच्छा केली, त्यांनी घेतले नाही. मैंने उनको बहुत धन्यवाद दिया। मी त्यांना खूप क्या धन्यवाद. करूँ, वो लेने के लिए तैयार नहीं। आणि काय करू, तो द्यायला तयार नाही. मैं चला गया। मी निघून गेलो. प्रियो, मैं जा करके गाँव में हमारा वचन सुना करके मैं वापस आया। आणि मी गावामध्ये जाऊन वचन सांगून ज्या वेळेला वापस आलो, मैं वही रास्ते में आया। त्याच मार्गात आलो. तो मैं उधर आया तो टेंट है ही नहीं। आणि मी तिथे आल्यानंतर मग ते चहाचं दुकान नव्हतं. वो टेंट यहाँ से कहाँ गया? आणि मी विचार केला की मग ते दुकान कुठे गेलं, वो लोग कहाँ गया? आणि ते लोक कुठे गेले. तो मैं उधर जा करके देखा, आणि मी तिथे जाऊन पाहिलं, वो टेंट लगाया हुआ एक निशाना तक नहीं। आणि त्या ठिकाणी मग ते दुकान, ते तंबू टाकलेलं एक कुठला निशाणा सुद्धा मुझे नव्हता. पहले डाउट आया शायद ये पहाड़ भी दूसरा कोई पहाड़ है क्या, आणि मग पहिले मला शंका आली की हे डोंगर नसेल, दुसरं डोंगर लेकिन असेल. मुझे क्लियर मालूम था वही पहाड़ आणि मला स्पष्ट माहिती होतं ते डोंगर होतं. है ना। लेकिन वहाँ पर कुछ भी नहीं, आणि तिथं काहीच नव्हतं. टेंट भी नहीं, बेंच भी नहीं, कुछ भी नहीं। आणि त्या ठिकाणी तंबू पण नव्हतं आणि बाकडा पण नव्हता. प्रियो, अगर आपको भूखा है तो आप कहीं भी हो, वहाँ पर भी प्रभु आपके लिए मेज का तैयार करेगा। आणि तुम्ही जर उपाशी आहे, तुम्ही कुठे असू द्या, प्रभू तुम्हाला जेवणाची व्यवस्था करेल. आप प्रभु के राह पर है, आणि तुम्ही प्रभूच्या मार्गामध्ये यदि आहात. आप प्रभु का काम कर रहे हैं आणि जर तुम्ही प्रभूचं काम करत आहात तो तर निश्चय प्रभु करेगा भी। निश्चितच प्रभू करेल. कितना हजारों अनुभव मैं आपको बता सकता हूँ। आणि हजारो अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रियो, हमारा प्रभु सच्चा है। आणि मित्रांनो, आपला प्रभू खरा आहे. प्रभु का वचन पर विश्वास करना पड़ेगा। आणि प्रभूच्या वचनावर विश्वास करा. अभी यहाँ पर पौलोस कौन था आपको सबको मालूम है। आणि या ठिकाणी पौल कोण होता तुमच्या सर्वांना माहित आहे. वो हमारा उस समय में सन्निधिम संघ का एक जज था। आणि मग तो सन्नेद्रीन संघाचा तो एक जज होता. वो दुनिया में आपको मालूम है, पर उस समय का उनका ये जज का पदवी बोलेगा तो बहुत बड़ा ऊंचा पदवी है। आणि मग त्या काळामध्ये न्यायाधीश म्हटलं म्हणजे खूप मोठं पद आहे. परंतु पौलोस ने दुनिया का सब बात त्याग दिया, बोला ये सब कूड़ा है, कचरा है, मुझे नहीं चाहिए। आणि मग पौलाने या सर्व गोष्टीचा त्याग केला. तो म्हटला सर्व हा केर कचरा आहे, मला नकोय. बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे. है ना। ये बात, ये दर्शन आकर के उस दर्शन में चलने वाले लोग है सच्चा विजयी लोग। आणि हे दर्शनामध्ये चालणारे लोक आहेत ते खरे विजयी ख्रिस्ती लोक. और ये प्रभु के बड़ी अनुग्रह के बिना नहीं पा सकता। आणि देवाच्या खूप मोठ्या कृपेखेरीज आपण हे नाही प्राप्त करू शकत. हमें प्रभु में आने के बाद में सबसे बड़ी बात
शरीर का दर्शन पाना चाहिए, दर्शन पाया है कि नहीं, अपने आप को पूछो। आणि प्रभूमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला शरीराचं दर्शन प्राप्त करायला पाहिजे. आपल्याला दर्शन मिळालेलं आहे का नाही हे जरा पाहता. शरीर का दर्शन पाने के बाद में अपना स्थान जानेगा, आणि शरीराचं दर्शन आपल्याला मिळाल्यानंतर आपलं त्या शरीरामध्ये स्थान काय हे आपल्याला समजेल. अपने कर्तव्य के बारे में जानेगा आपण आपल्या कर्तव्य संबंधाने समजू और उसमें विश्वास योग्य रहने के लिए हमेशा वो यत्न में रहेगा। आणि त्याच्यामध्ये विश्वासयोग्य राहण्याकरता नेहमी प्रयत्नात राहू. अच्छा, शरीर में आने के बाद में एक अगला श्रेष्ठ कदम मैं आपको बताने जा रहा हूँ। अब ये सब अभी बहुत गहरा और अनमोल बात है, बहुत ध्यान से सुनना है। आणि शरीरामध्ये आल्यानंतर एक पुढचं पाऊल जे आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते खूप गहन असं ते गोष्टी आहे. क्योंकि मंडली क्या है, मंडळी काय क्या है, प्रभु का शरीर है। बोलो ना, सब लोग बोलो ना। सगळ्यांनी सांगा मंडळी जो- काय आहे. जो जो आप लोग बोलेगा ना, आपका सुस्ती, आपका जो माइंड डिस्टर्बेंस सब दूर हो जाएगा। आप ना हमेशा बात मानना सीखो। आणि मग तुम्ही बोलले ना तर मग तुमची झोप सुद्धा उडून जाईल. आणि तुमचं जे लक्ष इकडं तिकडं विचलित झालेलं आहे ना तर देवाच्या वचनाकडे एक चित्त होईल. तुम्हाला जे काय करायला सांगितलं ना ते करायला तुम्ही शिका. अगर आप सोचो आपको उत्तर मालूम है, इतना बोलेगा ना, आप जल्दी सो जाएगा। आणि तुम्हाला उत्तर माहिती आहे आणि जर तुम्ही उत्तर फक्त असं मनातल्या मनात दिलं किंवा फक्त आपले ओठ आलून दिलं ना खूप लवकर झोपील. मतलब जोर से बोलेगा। आणि जर तुम्ही जोरात बोलले तर मंडली प्रभु का शरीर है, ऐसा बोलकर देखो, आप में इतना स्वर्गीय सामर्थ्य भी आ जाता, थकावट दूर हो जाता, आत्मा में बैठ पाता, एक नया जोर आपके जीवन में आ जाता। आणि मग तुम्ही जोरात म्हटले ना मंडळी प्रभूचं शरीर आहे त्यावेळेला काय होईल की तुम्हाला आत्म्यामध्ये एकदम सामर्थ्य भेटेल आणि तुमची जे थकलेली अवस्था आहे ती सगळी काही दूर होऊन जाईल आणि एक शक्ती तुम्हाला प्रदान भेटेल. मैंने पिछले दिन में आप लोगों को बताया, मागील दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं यदि आपको प्रार्थना करते वक्त सुस्ती हो रहा है या नींद सा आ रहा है, आणि प्रार्थना करत असताना जर तुम्हाला झोप येत आहे तो नींद दूर करने के लिए क्या करना चाहिए? आणि तुमची झोप दूर करण्याकरता काय करायचंय. जोर से आवाज करके प्रार्थना करें। सब लोग बोलो ना। आणि सगळ्यांनी उत्तर द्या ना. आपली प्रार्थना करत असताना जर झोप उडून जायची आहे तर मग आपण काय करायला पाहिजे त्यावेळेला. जोर से आवाज करके प्रार्थना करें। हाँ, जोर से प्रार्थना करो। आणि मोठ्याने प्रार्थना करा. क्या समझा? काय समजलं. है, उस समय तक आप प्रार्थना धीरे से कर रहा था, आणि तो तेव्हापर्यंत तुम्ही प्रार्थना हळू आवाजात करत होते किंवा मनातल्या मनात करत होते. है ना। प्रभु हमारा प्रिय भाई अभी बहुत तकलीफ में है, आप भाई का हमारा अच्छा सांत्वना देना, छुटकारा देना, सामर्थ्य और ऐसा हो जाता तो ऐसा ना होने के लिए क्या करने का? प्रभु यीशु मेरा प्रिय भाई बहुत तकलीफ में है प्रभु, प्रभु आपको सहायता बिना वो आगे बढ़ना मुश्किल है प्रभु, आप उन पर दया कर। आप ऐसा बोल करके देखना, आपका तो वो जो सुस्ती नींद सब किलोमीटर दूर हो जाएगा, उधर से चलकर आने के टाइम पर आपका प्रार्थना खत्म हो जाएगी। आणि मग ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करत राहाल आणि तुम्हाला डुलकी येते, झोप येते, त्यावेळेला तुम्ही मोठ्याने प्रार्थना करा. हे प्रभू माझा भाऊ त्याच्या शरीरामध्ये पुष्कळ प्रकारचा क्लेश आहे, तू तुझ्या सामर्थ्याने त्याला भरपूर कर, चांगलं आरोग्य दे. असं ज्या वेळेला मोठ्याने प्रार्थना कराल त्यावेळेला काय होईल तुमची जी झोप येते कितीतरी किलोमीटर दूर निघून जाईल आणि परत तुमच्यापर्यंत येण्याच्या अगोदर तुमची प्रार्थना संपून जाईल. इसी प्रकार वचन पढ़ने के टाइम पर भी, आणि अशाच प्रकारे वचन वाचत असताना वचन पढ़ने के टाइम पर भी आपको सुस्ती होकर के नींद आ सकता है। आणि वचन वाचत असताना सुद्धा तुम्हाला झोप येऊ शकते. तो क्या करना? त्यावेळेला काय करायचं. जोर से पढ़ना, आणि मोठ्याने वाचा. जोर से पढ़ेगा तो आपका नींद भाग जाएगी। आणि मोठ्याने वाचलं तर मग तुमची झोप पळून जाईल. ये सारे बात अपना मानव वर्तमान युग में आपका जीवन में आने वाला अनुभव में बेचने का एक अनोखा मार्ग है। आणि हे आपल्या वर्तमान युगामध्ये येणारा त्या सर्व मोठ्या संकटातून वाचण्याकरता एक मार्ग आहे. ओके, अभी मंडली प्रभु का शरीर है, आणि मंडळी प्रभूचं शरीर आहे. उस शरीर में एक बड़ा भेद छिपा हुआ है। आणि त्या शरीरामध्ये एक मोठं रहस्य लपलेलं ये आहे. शारीरिक जीवन में एक अनोखा भेद छिपा हुआ है। आणि या शारीरिक शरीरामध्ये एक अद्भुत असं रहस्य लपलेलं आहे. वो क्या है मालूम? ते काय माहिती का. वो है हमारा एकता, आणि ते आहे आपलं ऐक्यता. यूनिटी। ऐक्यता. वो एक मैन
आणि एकमेकासोबत असलेला ऐक्यता हमारे एक दूसरे के साथ का अटूट संबंध। आणि एकमेकासोबत असलेले अतूट असे संबंध। देखिए मंडली जीवन में अगर ये संबंध टूट गया तो आपका आत्मिक जीवन बर्बाद हो गया। आणि मंडळी जीवनामध्ये हे संबंध जर तुटले तर मग आत्मिक जीवन तुमचं नष्ट होईल बहुत दुख की बात है। आणि खूप दुःखाची गोष्ट। आज बहुत लोग मतलब पहले बात शरीर का दर्शन नहीं पाया, आणि पहिली गोष्ट लोकांना शरीराचं दर्शन नाही मिळालं। दूसरी बात उस दर्शन में बना रहने के लिए और उसमें और भी मजबूत होने के लिए और भी उसमें उन्नति पाने के लिए उनमें एकता एक बन करके रहने का वो गुण नष्ट कर दिया। आणि मग त्या शरीराचं दर्शन प्राप्त करून त्या शरीराच्या दर्शनामध्ये अधिक जास्त वाढण्याकरता ते शरीराच्या दर्शनामध्ये अधिक जास्त मजबूत होण्याकरता ऐक्यता ठेवणं हे खूप गरजेचं आणि महत्त्वपूर्ण आहे। प्रियो, आप में जब तक ऐक्यता नहीं है आप सामर्थ्य नहीं पा सकोगे और मानव प्रभु का महिमा का एक पात्र नहीं बन पाओगे। आणि जोपर्यंत तुमच्यामध्ये ऐक्यता राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला सामर्थ्य मिळणार नाही आणि देवाच्या गौरवाचं एक उपयोगी पात्र होऊ शकणार नाही। मंडली जीवन में आया हुआ हमारे बारे में प्रभु की इच्छा पहले हम जानेंगे। आणि मंडळी जीवनामध्ये आलेले जे आपण आहेत आपल्या संबंधाने प्रभूची इच्छा पहिली आपण जाणूया। योगन का सुसमाचार 17 अध्याय का 11 वचन। योहान त्याचा 17 अध्याय त्याचा 11 मैं अब जगत में न रहूंगा, हाँ। परंतु ये जगत में रहेंगे, हाँ। और मैं तेरे पास आता हूँ। हाँ। हे पवित्र पिता, हे पवित्र पिता, अपने उस नाम से हाँ। जो तूने मुझे दिया है हाँ। उनकी रक्षा कर, हाँ। कि वे हमारे समान एक जो हो। वे हमारे समान एक हो। देखा, वे हमारे समान एक हो। आणि त्यांनी आपल्या प्रमाणे एक व्हावं बहुत महत्वपूर्ण बात है प्रिय। आणि खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे। हमें एक बनना है, आणि आपल्याला एक व्हायचंय हमें एक दूसरे के साथ एक अटूट संबंध चाहिए। आणि आपल्याला एकमेकासोबत एक अतूट असा संबंध पाहिजे। आज मैं कई लोगों को मिलने के टाइम पर मिलते मिलते मैं उनको पूछा दास कहाँ है, दास कहाँ है। आणि काही लोकांना मी ज्या वेळेला भेटलो त्या वेळेला त्यांना मी विचारलं डॅश का कुठे डॅश कुठे। बोले बोलो आपका साथीदार कौन, मतलब कहाँ मरे, आपका दाढ़ी दाढ़ी मम्मी बहन पत्नी ये सब कहाँ मरे। हा म्हणजे मी त्यांना भेटल्यानंतर विचारलं की तुमचा भाऊ कुठे, तुमची बायको कुठे, तुमचे पोरं कुठे, तुमचे आई वडील कुठे, असं मी प्रत्येकाला असं विचारलं। समझ में आया ना? लक्षात आलं ना? क्यों पूछा? हा विचारलं क्योंकि कुछ खास कारण है तो कम से कम उनके लिए प्रार्थना करेगा। आणि जर काही विशेष असं काही कारण आहे की ज्याच्यामुळे ते येऊ नाही शकले तर मग त्यांच्याकरता प्रार्थना करू। मतलब मंडली में आना चाहिए था परंतु नहीं आया। आणि मंडळीमध्ये त्यांनी यायला पाहिजे होतं पण नाही आले। कारण क्या है? कारण काय? उसको जानेगा तो हो सकता है वो बीमार पड़ा है। होऊ शकतं ते आजारी असेल। तो कई लोगों ने बोला वो बीमार है, तकलीफ में है। आणि काही लोकांनी सांगितलं की ते आजारी आहे हमने प्रार्थना करे आणि आपण त्यांच्याकरता प्रार्थना करू। और कई लोग कुछ बोला ही नहीं काही लोक काय बोलतच नाही क्योंकि बोलने वाली बात है ही नहीं। कारण सांगण्यासारखं नव्हतंच काही। तभी भी हम उनके लिए प्रार्थना करेंगे। आणि तरी सुद्धा आम्ही त्यांच्याकरता प्रार्थना करू। परंतु आप आपस में मिलने के टाइम पर कितना लोगों ने पूछा आपका दास कहाँ मरे। आणि मग तुम्ही आपसामध्ये भेटल्यानंतर किती लोकांना विचारलं की तुमचा तो अमुक अमुक व्यक्ती कुठे आहे। मेरा दास पूरा करना आपको आता है ना? आणि रिकाम्या जागा भरायला तुम्हाला येतं ना? है आपका पत्नी कहाँ है, तुमची बायको कुठे आहे, आपका मम्मी कहाँ है, तुमची आई कुठे आहे, आपका बच्चा कहाँ मरे। आणि तुमचे मुलं कुठे आहे। हाँ वो जो भी मतलब लाएंगे भर देना। आणि त्या गाळलेल्या जागा भरा। परंतु हम सबको ये जानना चाहिए आणि आपण हे सगळ्यांना जाणलं पाहिजे। हमारे प्रिय लोगों में ये क्यों नहीं आया। आणि आपल्या प्रिय लोकांमध्ये अमुक अमुक व्यक्ती का नाही आला। क्योंकि प्रियो हो सकता है कोई छोटी छोटी बातों में वो रुका होगा। आणि होऊ शकतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तो थांबला असेल। हमें जानना चाहिए आपण जाणायचंय और उनके लिए प्रार्थना करना चाहिए। आणि आपण त्यांच्याकरता प्रार्थना केली। क्योंकि प्रभु उनमें जागृति लाएगा तो भाग कर आएगा। आणि प्रभू जर त्यांच्यामध्ये जागृती आणेल तर तो पळत येईल। कई लोगों को छोटा छोटा बात बहाना लेने के लिए काफी हो जाता। आणि पुष्कळ लोकांना न येण्याकरता छोटं छोटं कारण पुरेसं होतं। प्रियो उधार पाया हुआ एक व्यक्ति में एक कैसा होना चाहिए करके आप जानना। मेरा प्रभु यीशु मसीह हमारा बड़ा भाई, हमारा उद्धार करता, हमारा प्रभु की इच्छा जैसे हम एक है बोलेगा तो पिता पुत्र पवित्र आत्मा हमेशा एक बनकर रहता, वो हमेशा साथ रहता, वैसा ही मंडली एक बनकर रहे। आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांसंबंधाने परमेश्वराची इच्छा काय आहे की
तारण प्राप्त झालेले, नवा जन्म प्राप्त झालेले लोकांनी कशा प्रकारे राहायला पाहिजे. तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की हे पिता आपण जसं एक आहोत, आपण म्हणजे कोण, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे जसे एक आहे आणि निरंतर ते सोबतच राहतात, त्याप्रमाणे प्रभूचं जे शरीर, त्याची मंडळी आहे, त्यांनी सुद्धा एक राहावं आणि सोबत राहावं अशी इच्छा आहे. प्रियो, आप सोचो मैं यहाँ पर आया हूँ सभा में, मेरा सिर रह गया घर में, मेरे दाहिने हाथ गया केरला में और एक गया दिल्ली में, बाकी ये बोर्ड आ गया, तो आप देखकर क्या बोलेगा? आणि मी इथं आल्यानंतर माझं डोकं घरी राहिलं, माझे हात केरळमध्ये राहिले, पाय अजून दुसरीकडे कुठे राहिला आणि फक्त माझं धड आलं, तर तुम्ही मला पाहिल्यानंतर काय म्हणा, क्या हो गया भाई? आणि हे काय झालं, मुझे ये कि नहीं? विचारान करायचं. प्रियो, हमें ये बात को जानना है ना, हमको मसीह जीवन में आने के बाद भी मंडली जीवन का दर्शन चाहिए, और मंडली जीवन का दर्शन का सबसे बड़ा गहरी बात है एकता, एकता, एकता. आणि तारण प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मंडळी जीवनाचं दर्शन असलं पाहिजे. आणि मंडळी जीवनाचं दर्शन म्हणजे काय आहे? ऐक्यता, ऐक्यता, ऐक्यता. और वो कैसा, उस ऐक्यता का नमूना कौन है? आणि त्या ऐक्यतेचा एक नमुना कोण आहे? त्रिएक परमेश्वर. आणि त्रिएक परमेश्वर. त्रिएक परमेश्वर की ऐक्यता मंडली को होना चाहिए, क्योंकि मंडली परमेश्वर का भी एक भाग बन चुका है. आणि त्रिएक परमेश्वराची जी ऐक्यता आहे ती मंडळीची ऐक्यता राहायला पाहिजे, कारण मंडळी जी आहे ती एक परमेश्वराचा एक भाग झाली आहे. प्रियो, मंडली को आप सादा नहीं जानना. मंडळीला साधारण समजू नका. ये कोई दुनिया का मसीह धर्म का बात या कोई संगठन का बात नहीं, ओरिजिनल मसीह का मंडली वो प्रभु का एक भाग है, वो प्रभु का ही शरीर है, उसमें त्रिएक परमेश्वर का एकता चाहिए. आणि मंडळी जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि त्याचा एक अतूट असा एक भाग आहे, अतूट त्याचा एक वाटा आहे, म्हणूनच तो त्रिएक परमेश्वराप्रमाणे एक होऊन राहिला पाहिजे. बहुत गौरव की बात है. खूप गौरवाची गोष्ट आहे. अभी वही प्रार्थना में प्रभु वापस, अभी देखिए कितना सीरियस बात है, पर वही यूहन्ना उसका 17 अध्याय उसका 21 से 23 वचन थोड़ा धीरे से पढ़ना. आणि योहान त्याचा 17 अध्याय 21 ते 23 वचन जरा हळूहळू वाचा, थांबून वाचा. वे सब एक हो. देखा, वे सब एक हो. कौन? मंडली. मंडली. आणि त्या सर्वांनी एक व्हावं. कोणी? तर मंडळीने. प्रियो, मंडली एक बनना है. प्रियो, आणि प्रियानो, मंडळीने एक व्हायचंय. देखिए हमारा एक बनने में रुकावट आने वाला, अभी आपको मालूम है कई लोगों को आज भी अभी पवित्र चुंबन करने के टाइम पर कई लोग कट मारा, कई लोगों को चुंबन नहीं दिया, क्योंकि एक नहीं. प्रियो, आप खुद धोखा खा रहा है. आणि प्रियानो, पवित्र चुंबन करत असताना काही लोकांना कट मारला, पवित्र चुंबन दिलं नाही. कारण का? तुम्ही स्वतःला फसवत आहात. जान पूछ करके हेलो भाई उसको किक मार दिया. देखो, क्योंकि दिल में नफरत है, उसकी तरफ देखा ही नहीं. हो गया. प्रियो, आप एक सच्चा मंडली जीवन में नहीं, अब वास्तव में मतलब मंडली को तोड़ डालने का काम आपका दिल में शैतान कर रहा है. आणि मग समोरून एखादा व्यक्ती आला की ज्याच्यासोबत आपले चांगले संबंध नाहीये, मग त्याला बघून आपण लगेच पाठ फिरवतो आणि दुसऱ्याकडे जातो. याचा अर्थ काय आहे की मंडळीमध्ये जी ऐक्यता राहायला पाहिजे ती ऐक्यता आपण नाहीये, आणि मंडळी बनवण्याचं काम आपण करत नाहीये, तर ते तोडण्याचं काम करत आहोत. प्रियो, मंडली जीवन में आने का योग्य नहीं था. आणि त्यानं मंडळी जीवनामध्ये येण्याकरता आपण योग्य नव्हतो. हम प्रभु के सामने किसी प्रकार का लायक ही नहीं था. आणि प्रभू समोर आपण कुठल्या प्रकारे योग्य नव्हतो. हम ना लायक होंगे, प्रभु ने लायक बनाया. आणि जे आपण अयोग्य होतो प्रभूने आपल्याला योग्य तो बनवलं. फिर प्रियो, हम प्रभु को मतलब कितना दिल को आनंदित करने वाला बनना चाहिए. आणि प्रभूच्या हृदयाला किती जास्त आपण आनंदी करणारे व्हायला पाहिजे. आज बहुत लोग आत्मीय जीवन में बहुत जल्दी दुखी होता, निराश होता है और दिल कठोर करता. कारण क्या मालूम है? संगति नहीं, फेलोशिप नहीं, जीवन का बहाव नहीं. आराम से शैतान उनको तोड़ करके खा करके मजा ले सकता है. आणि आज पुष्कळ लोक आत्मिक जीवनामध्ये जीवन जगत असताना सुद्धा खूप लोक निराश होतात, दुःखी होतात,
आणि हे सगळं का होतं? कारण का की प्रभू सोबत त्यांची संगती नाहीये, जीवनाचा प्रवाह, आत्म्याची वाणी त्यांना भेटत नाही, जीवनाचा प्रवाह त्यांच्यामधून वाहत नाही, म्हणून हे सर्व त्यांच्या जीवनामध्ये होत राहतं. प्रियो, हमें तोड़ना है अपने जीवन को, आणि प्रेम आपण आपलं जीवन तोडायचंय, हमें अपने आप को नम्र और दीन करना है. आपण आपल्या स्वतःला नम्र आणि दीन करायचंय. हमारे अंदर जो कुछ भी स्वयं का दिखता है तुरंत उसको खत्म करना, मारना प्रियो, बिना रेगम का. आणि आपल्यामध्ये आपला जो मीपणा थोडासा जरी काही दिसतोय तर कुठल्याही प्रकारे दया माया न करता त्याला मारून टाकायचंय. देखिए प्रियो के प्रिय परमेश्वर के आपस में एक दूसरे में कभी भी ऐसा कुछ भी बात नहीं रहता प्रियो. आणि त्रिएक परमेश्वराची आपसामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही राहत प्रियांनो. प्रियो, हमको इतना ऊंचा लेवल की संगति में स्वर्गीय परमेश्वर ने लाया तो हमें कितना आनंद के साथ एक दूसरे से मेल खाने के लिए और प्यार में रहने के लिए उत्साह चाहिए. आणि एवढा मोठा स्वर्गीय उंच त्या संगतीमध्ये आपल्याला पिता परमेश्वराने आपल्याला जर घेऊन आलं तर किती जास्त प्रेमाने आत्मिकतेने आपण एकमेकाशी एक होऊन राहायचंय. आगे बढ़िए सर. पुढे वाचा. जैसा तू है पिता हाँ. मुझ में है जैसे हे पिता तू मुझ में है, और मैं तुझ में हूँ. मैं तुझ में है. अभी आप देखिए मसीहत का एक खूबी बहुत गहरा है प्रियो. आणि ख्रिस्तत्वाचं एक वैशिष्ट्य खूप मोठं आहे प्रियांनो. आज आपको मालूम है, आज बहुत लोगों का जीवन में वो प्रार्थना जीवन में तक जल्दी थक जाता, जीवन प्रार्थना जीवन को छोड़ भी देता, क्योंकि ये जो आपस में रहने वाला अनुभव लोगों ने, आणि लोक प्रार्थना जीवनामध्ये खूप लवकर थकून जातात किंवा प्रार्थना जीवनच सोडून देतात. कारण का की लोकांचं आपसामध्ये मेळ नाहीये. अभी यीशु मसीह यहाँ पर क्या बोलता? आता येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे? तू मुझ में और मैं तुझ में. आणि तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये. अभी आपको मालूम है, एक व्यक्ति का प्रार्थना सुनना है तो क्या प्रभु ने दिया व्यवस्था? आणि एखाद्या व्यक्तीची प्रार्थना जर ऐकायची आहे तर मग त्याच्याकरता प्रभूने काय व्यवस्था दिली? योहन्ना 15:7. आणि योहान त्याचा 15 अध्याय त्याचं 7 तुम मुझ वचन. में हाँ. तुम मुझ में बने रहो हाँ. और मेरा वचन तुम में बना रहे हाँ. तो जो चाहो मांगो हाँ. और वह तुम्हारे लिए हो जाएगा. देखा प्रियो, ये बहुत गहरा वचन है. आणि बघा प्रेरणो, हे खूप गहन वचन आहे. निश्चय प्रभु का हर एक वचन सत्य है, हमें उसका अनुभव में चलना चाहिए. आणि प्रभूचं प्रत्येक वचन सत्य आहे, त्या अनुभवामध्ये आपण चालायला प्रभु पाहिजे. यीशु मसीह बोलता है, प्रभू येशू ख्रिस्त सांगतो तुम मुझ में मेरा तुम्ही माझ्यामध्ये और मेरा वचन तुझ में. आणि माझं वचन तुमच्यामध्ये. आज बहुत लोगों के जीवन में क्या है ना, प्रभु का वचन उनका दिल में नहीं. आज पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन नाहीये. इतना दुख वाला बात है. दुःखाची गोष्ट आहे. है ना, मुंह खोलेगा तो पूरा दुनिया का बातें, एक दूसरे का मतलब चुकली, ये सब बजाते रहता. आणि मग त्यांनी आपलं तोंड उघडल्यानंतर एकमेकाच्या चुकल्यास त्या दाखवत राहतील. उसमें प्रभु का कोई गुण नहीं. आणि प्रभूचं कुठलं गुण त्यांच्यामध्ये नाही. जो दिल से आता है वो मुंह से निकलता है. आणि जे त्यांच्या हृदयामध्ये आहे ते त्यांच्या तोंडातून येतं. एक बात याद रखना, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपका होठों से निकलने वाला एक एक शब्दों का भी एक दिन लेखा लेने वाला दिन आएगा. आणि तुमच्या मुखातून निघालेल्या एक एक व्यर्थ शब्दांचा हिशोब देण्याचा एक दिवस येणार तब आहे. आपको समझेगा, अरे मैंने ये क्या किया. आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की अरे मी हे काय केलं. है ना, जब नीति वचन 18:21 में हम देखता है, पढ़ता है, 18 अध्याय 21 वचनामध्ये आपण वाचतो. जीव के वश में मृत्यु और जीवन दोनों होते हैं. हाँ. और जो उसे काम में लाना जानता है काम में लाना जानता है. वह उसका फल भोगेगा. हाँ, क्या बहुत बड़ा बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना, आप जीव से कहा हुआ शब्द ही आपको नरक में पहुंचा सकता है. आणि तुमच्या जिभेने बोललेल्या शब्दाच्या द्वारे तुम्ही नरकामध्ये जाऊ शकता. भयंकर बात है. भयंकर गोष्ट. अपने को परखना. आपण आपल्या स्वतःला. आज बिन सोचे कई लोग ऐसे कई बातें कर देता. आणि पुष्कळ लोक कुठल्याही प्रकारचा विचार न करता एक अशा काहीतरी बोलून देतात. हमें हर एक बातों का एक नियम व्यवस्था प्रभु ने दिया हुआ है. आणि प्रत्येक गोष्टीचे नियम प्रभूने आपल्याला दिले. और उसके अनुसार हम कार्य नहीं करेगा, आणि त्याच्या अनुसार जर आपण कार्य नाही केलं और उन वचनों को भी अगर सही रीति में नहीं समझेगा, आणि ते वचन सुद्धा योग्य प्रकारे आपण समजून घेतले नाही भयंकर धोखा हो जाएगा. आणि भयंकर फसगत होईल. हमें बात जानना. आणि आपण या गोष्टीला जाणायचं. आज मैं प्रभु में आया, आज मी प्रभूमध्ये आलो मैं मंडली जीवन में आया, आणि मी मंडळी जीवनामध्ये आलो. मैं वो शरीर की मला सही दर्शन पाया है कि नहीं. आणि त्या शरीराचं योग्य दर्शन मला मिळालेलं आहे का. और शरीर का दर्शन पाया हुआ व्यक्ती शरीर में उन्नति पाना है तो उसको ये भेद जानना चाहिए. आणि शरीराचं दर्शन प्राप्त झालेल्या व्यक्तीला शरीरामध्ये ती उन्नती प्राप्त जर करायची आहे तर हे रहस्य त्याला जाणणं गरजेचं आहे. वो क्या है? ते काय? एकता. ऐक्यता. ऐक्यता, मेल मेल.
आणि ती आहे ऐक्यता. देखिए वो कैसा मेल होना चाहिए? आणि ती ऐक्यता कशी राहायला पाहिजे? त्रिएक परमेश्वर की आपस का मेल. आणि त्रिएक परमेश्वराचं आपसामधलं ऐक्यता. अभी वापस आइए उसी 17 अध्याय में आपने 21 पढ़ना था आगे. वैसे ही वे भी हम में हो, जिससे संसार विश्वास करे. देखा, वे भी हम में हो. जिससे संसार विश्वास करे. देखिए यहाँ पर भी आपको मालूम है प्रभु हम में कब होगा और हम प्रभु में कैसे होगा. आणि आपण प्रभूमध्ये आणि प्रभू आपल्यामध्ये केव्हा राहील? ये बिना रहने वाला अनुभव में हम कैसे बढ़ सकता. आणि ह्या राहण्याच्या अनुभवामध्ये आपण कसं वाढू शकतो? यदि आप प्रभु की आज्ञाओं में हो या प्रभु के वचन में हो. आणि तुम्ही प्रभूच्या आज्ञेमध्ये किंवा प्रभूच्या वचनामध्ये आहात तर. यूहन्ना 14 अध्याय का 23 वचन. योहान 14 अध्याय त्याचं 23 वचन. यीशु ने उसको उत्तर दिया, यदि कोई मुझसे प्रेम रखेगा तो वह मेरे वचन को मानेगा और मेरा पिता उससे प्रेम रखेगा और हम उसके पास आएंगे और उसके साथ वास करेंगे. देखा क्या देखा? क्या देखा? चौथे दिन. कोई बात नहीं. झोपेत बघितलं तो मला सारी बात गडबड झाली. आणि मग सगळ्या गोष्टी गडबड होतात. तो प्रियो यहाँ पर हमने क्या देखा? आणि प्रियानो या ठिकाणी आपण काय पाहतो? जो प्रभु को प्यार करता है आज्ञा को मानेगा. वो अपना मनमानी में नहीं चलेगा. आणि जो कोणी प्रभूवर प्रेम करतो तो आपल्या मनमर्जीप्रमाणे नाही चालत. प्रभु का वचन को मानेगा. आणि प्रभूच्या वचनाचं पालन करतो. जो व्यक्ति प्रभु का वचन मानता है आणि जो व्यक्ती प्रभूच्या वचनाचं पालन करतो प्रभु यीशु मसीह वायदा देता है आणि प्रभू येशू ख्रिस्त अभिवचन देतो, मैं और पिता उसके साथ वास उसके करेगा. साथ रहेगा. आणि मी आणि पिता त्याच्या सोबत राहील. तो मंडली जीवन में आया हुआ हर एक लोगों के संगति किसके साथ है? आणि मंडळी जीवनामध्ये आलेल्या प्रत्येकाची संगती कोणासोबत आहे? त्रिएक परमेश्वर के साथ. त्रिएक मंडळी परमेश्वर. जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीची सहभागिता कोणासोबत आहे? त्रिएक परमेश्वर के साथ. त्रिएक परमेश्वर के साथ है. त्रिएक परमेश्वरासोबत आहे. क्योंकि नए जन्म पाया हुआ हर एक लोगों में पवित्र आत्मा है. जन्म प्राप्त झालेला प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा आहे. उस आत्मा के अनुसार चलने वाले लोग मतलब पिता का इच्छा पूरा करता है. आणि त्या आत्मेच्या अनुसार चालणारे लोक पितेची इच्छा पूर्ण करतात. तब पिता और पुत्र भी आकर वास करता. आणि त्यावेळेला पिता आणि पुत्र तेही येऊन वास करतात. इसके मतलब याचा अर्थ त्रिएक परमेश्वर के साथ हमें संगति मिलता. त्रिएक परमेश्वरासोबत आपल्याला संगती भेटते. कितना गहरी बात है प्रिय. आणि किती गहन गोष्ट आहे. है ना. ये संगति में रहना, उसमें बना रहना, ये संगति कभी नहीं छोड़ना. आणि मग या संगतीमध्ये राहणं आणि ही संगती कधी नाही सोडायची. अभी यीशु मसीह जब दुनिया में था, यीशु मसीह कभी अकेले नहीं था. आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला जगामध्ये होता त्यावेळेला तो कधी एकटा नव्हता. यीशु मसीह ने गवाही दी है ना. आणि येशू ख्रिस्ताने साक्ष दिली है ना. ना. यूहन्ना 8 अध्याय का 29. योहान 8 अध्याय त्याचं 29 वचन. मेरा भेजने वाला मेरे साथ है. उसने मुझे अकेला नहीं छोड़ा. उसने मुझे अकेले नहीं छोड़ा. क्यों नहीं छोड़ा? क्योंकि मैं सर्वदा वही काम करता हूँ जिससे वह प्रसन्न होता है. देखा प्रियो, मतलब प्रभु का वचन मान करके प्रभु को पसंद की मार्ग प्रभु ने वचन में बताया, वो मार्ग में चलने वालों को प्रभु कभी भी नहीं छोड़ता. आणि मग प्रभूने त्याला आपलं वचन प्रकट करून दिलेलं आणि त्याला आपला तो प्रभूच्या आवडणाऱ्या मार्गामध्ये चालतो, त्याला प्रभू कधी सोडत नाही. अभी वो मन आकर उसका थे जो तुम्हें प्रिय का 17 अध्याय का. मैं उनमें और तू मुझ में कि वे सिद्ध होकर एक हो जाए. वे सिद्ध होकर के एक हो जाए. आणि त्यांनी परिपूर्ण होऊन एक व्हावं. देखिए, मतलब हमें वो सिद्ध होने का अनुभव एकता में है. आणि आपल्याला तो परिपूर्ण होण्याचा अनुभव ऐक्यतेमध्ये आहे. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. मतलब हमको प्रभु हमेशा सिद्ध बन करके देखना चाहता हूँ. आणि प्रभू आपल्याला नेहमी परिपूर्ण होऊन पाहू इच्छितो. सेवा का लक्ष्य क्या है प्रियो? आणि सेवेचा उद्देश काय प्रेरणो? है ना. कोलोसियों 1 अध्याय का 28 वचन. गलतीकरांचं पत्र 1 अध्याय 28 वचन. उसका प्रचार करके हम हरेक मनुष्य को चेतावनी देते हैं और सारे ज्ञान से हरेक मनुष्य को सिखाते हैं कि हम हरेक व्यक्ति को मसीह में सिद्ध करके उपस्थित करें. ठीक है. मसीह में सिद्ध करके उपस्थित करें. आणि आपण प्रत्येकाला
ख्रिस्तामध्ये परिपूर्ण करून उपस्थित करावं. ये सारे सेवक का लक्ष्य क्या है भाई? आणि या सर्व सेवेचा उद्देश काय आहे? हर एक लोग मसीह में सिद्ध बने, आणि प्रत्येकाने ख्रिस्तामध्ये परिपूर्ण व्हावं. हर एक लोगों में मसीह को देख पाए, आणि प्रत्येकाला आपण ख्रिस्ताला पाहू शकू. हर एक लोगों में मसीह जीते जीते हम देख पाए. आणि प्रत्येकामध्ये ख्रिस्त जगत आहे असं आपल्याला पाहायला भेटावं. कितना बड़ी बात है. किती मोठी गोष्ट आहे. अभी इस एकता को हम कैसे समझेगा, आणि या ऐक्यतेला आपण कसं समजू, और ये एकता को हम कैसा प्राप्त करेगा? आणि या ऐक्यतेला आपण कसं प्राप्त करू. प्रभु का आगमन देरी हुआ तो कल का क्लास में बहुत अच्छा सरल रूप में आपको समझाऊंगा. आणि मग प्रभूच्या आगमनाला जर उशीर असेल तर उद्याच्या क्लासमध्ये खूप सरळ रीतीने तुम्हाला सांगेन. मैं आपसे नम्र विनती करता हूँ, तुम्हाला नम्र विनंती करतो. एक क्लासेस आप कभी नष्ट ना करें, आणि क्लासेस तुम्ही कधी नष्ट करू नका. क्योंकि ये आनंद काल के लाभ की बात है, कारण हे सार्वकालिक जीवनाच्या लाभाच्या गोष्टी आहे. और इसको सही रीति में समझने के लिए आप प्रभु के आत्मा का अधीन होकर के बहुत मन ध्यान दे करके वचन सुने पे. आणि मग याला योग्य रीतीने समजण्याकरता पवित्र आत्म्याच्या अधीन राहून लक्ष देऊन ते तुम्ही समजून घ्या. प्रभु आपको आशीष दे, प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देऊ. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमेन.